दिनांक 7/12/2025 रोजी रविवारी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान गणेशपूर शिवारामध्ये मराठे यांच्या शेतामध्ये त्यांचे स्वतःचे ट्रॅक्टर कांदे भरण्यासाठी विहिरीच्या शेजारी विहिरीच्या शेजारी उभं केलं होतं आणि त्या ठिकाणी कांदे भरण्याचं काम सुरू होतं. त्यांच्याच गावातील त्यांचे नेहमीचे मजदूर या ठिकाणी कांदे भरण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मुलंही त्यांनी त्या ठिकाणी आणले होते. त्याच्यापैकी 3 मुली ज्या आहेत त्या सदर ट्रॅक्टरच्या इंजिनवरती खेळत होत्या आणि कांद्या भरण्याचं काम मजदूर लोक करत होते. थोड्या वेळाने त्याच कालावधीत भरता ते ट्रॅक्टर विहिरीमध्ये समोर चाललं गेलं आणि त्या 3 मुली पाण्यात फेकल्या गेल्या. शेजारी उभ्या असलेल्या एका मजदुराने लागलीच उडी मारून एक मुलीला त्या ठिकाणी वाचून घेतलं, परंतु त्याच्या डोक्याला सुद्धा मार लागलेला आहे. त्याच्यानंतर ट्रॅक्टरसह 2 मुली पूर्णतः त्या पाण्यामध्ये पडल्या आणि त्या ठिकाणी रात्री पोलीस तिथे गेले संध्याकाळपासून आणि रेस्क्यूचा प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू झाला. घटनास्थळी क्रेन बोलवण्यात आली होती. क्रेनच्या मदतीने आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्या ठिकाणी आपण रात्री रेस्क्यू करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह बाहेर काढला. त्याच्यात ट्रॅक्टरसह एक मुलगी त्या ठिकाणी मयत अवस्थेमध्ये काल बाहेर काढण्यात आली होती व तिला दवाखान्यामध्ये पुन्हा इथं साक्रीला पाठवण्यात आले होते. त्याच्यानंतर रात्री रेस्क्यू सुरू होता, परंतु रात्री खूप पाणी असल्यामुळं आणि थंडी असल्यामुळं आम्हाला जास्त सहकार्य किंवा रेस्क्यूमध्ये थोडासा यश मिळालं नाही. म्हणून आम्ही सकाळपासून त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या मदतीने त्या शेतामध्ये पुन्हा 6 ते 7 मोटारी त्या ठिकाणी लावून ते पाणी उपसण्याचं काम आज दिवसभर चाललं. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा त्या ठिकाणी पाणी उपसताना आणि रेस्क्यू करत असताना ती दुसरी मुलगीसुद्धा त्या ठिकाणी मिळून आलेली आहे आणि तिचं PM सध्या सुरू आहे. सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचा तपास